काढल्या होत्या आणि टीम माऊली मोटर्स लोणेरे हा संघ मैदानाच्या आतमध्ये विजयी झाला होता. परंतु आता प्रेक्षक वर्गांच्या नजरा मॅच क्रमांक 2 कडे. हो, हा ट्रॅकर आठव्या बॅटने खेळलेला फटका पण पाहतोय. खेळाडू वेगाने आलाय. कॅच, वा, कॅच ऑफ द मॅच पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने वेगाने आले, रनिंग कॅच तिथे कंप्लीट केली गेली आणि पहिला धक्का इथून पुढे मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय. रोहन वारिक वाघोसे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू अगदी मैदानाच्या बाहेर जाईल. विकेटचं पतन. बॅटर एवढा वेळ तुम्हाला आम्ही इथे देणार नाही आहोत, याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर फिल्डिंग करणारी टीम परशुराम अंधेरे, मी पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधेन. आपण टीम मीटिंग घ्यायची नाही आहे. आपण 3 षटका अखेरच आपण ड्रिंक्स पॅक घेणार आहोत, याची देखील आपल्याला नोंद घ्यायची आहे. कारण का इथून पुढे आपल्याला 4 मॅचेस हे 6-6 षटकांचे आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि त्यामुळे ही विनंती असणार आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन वारिक गेल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती नावे गावाला बिलॉंग करणारा आणखीन एक अष्टपैलू खेळाडू सुपरस्टार रोहित गंभरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली, परंतु आता बॅटिंग वरती दाखल झालेत. परंतु षटक क्रमांक पहिला हाताळत असताना आपण पाहतोय प्रशांत बेनकडे आपण पाहतोय. बाउंड ट्रॅक वरती सज्ज होतील. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, याही वेळेला आपण पाहतोय अगदी फ्लिक केलाय बॉल. पाठीमागच्या दिशेने आपला ट्रॅव्हल होताना पाय मिळतोय. स्कोरलेग रिसनला एक सिंगल घेतली. दुहेरीचा प्रयत्न 2 धावा तिथे आपल्याला धावून काढताना पाय मिळाला. त्याचबरोबर आपण व्यासपीठावरती पाहतोय मूर ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य सन्माननीय सचिनजी गोरिवले साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करूया. मी विनंती करतो अभिदत्ता टेंबे आपल्या शुभ हाताने आपण त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात. षटकातील आपण पाहतोय ते म्हणजे पुढचा बॉल राईट टर्म ओव्हर द विकेटने. याही वेळेला हलक्यात फक्त ग्लान्स केला. एक सिंगल घ्यायची आहे. महेंद्र अंधरे यांचा कॉल होता. वा, चांगली रनिंग, परंतु तिथे फेकी का केली गेली नाही. आता संपूर्ण विवा विश्वास सुपरस्टारचे खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये एकच प्रश्न विचारत आहेत. कारण का महेंद्र अंधेरे हे डेंजर झोनला होते आणि तिथून तिथे फेकी केली नाही. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली. टीमची धावसंख्या ही तपावती पाहामिळते जाऊन पोहोचली ते म्हणजे 4. या आकड्यावरती आपण पाहतोय रायगड जिल्ह्यामधील तालुका मानगाव मधील नावे त्याचं गाव आणि महेंद्र अंधेरे त्याचं नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मागच्या 3 ते 4 वर्षाच्या हंगामामध्ये पाहायला गेलं तर अगदी मानगाव तालुक्यामध्ये क्रिकेट खेळण्यास त्याने सुरुवात केली आणि अशी सुरुवात केली ती आता कुठे थांबायला सर नाहीये. युवा रायगडमध्ये देखील टीम सिलेक्शनमध्ये महेंद्र अंधेरे यांचं नाव आपल्याला मागच्या 2 हंगामामध्ये पाहायला मिळालं आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नाही तर आता महाराष्ट्रामध्ये या खेळाडूची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला बॅकफुट पंच पाहायला मिळते. पंच पॉवरफुल अलॉंग द विट कार्पेट डीप बॅकवर्ड पाऊंड बाउंड्री लाईनच्या बाहेर महेंद्र अंधेरेचा पहिला ट्रॅक वरती मानगाव तालुक्यामधील इंदापूर विभागामधील विगवली गावाला बिलॉंग करणारे प्रशांत बेनकेळे हेही आपण पाहतोय. वेगवान जलद गतीचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल ओ यावेळेला खोलवर टप्प्याचा लॉफ्ट केलाय. इट्स अ ग्लोरियस मॅग्निफिकेशन एक्स्ट्रा ऑर्डिनरी 6 धावांसाठी सिक्सर. पुन्हा एकदा वळूया जिथे सचिनजी गोरिवले साहेब आहेत, मूर ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य यांचा शुभ सन्मान आपण करूयात. कॅमेरामॅनला विनंती करूया आपण कॅमेरामॅन मूव्ह करूयात व्यासपीठाच्या दिशेने जिथे बड्डे बॉय अभिदत्ता टेंबे यांच्या शुभ हाताने आपण त्यांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं
या स्पर्धेच्या वतीने हार्दिक सहर्ष असं स्वागत. आणि त्याचबरोबर यस, तेही आता आपल्याला संपूर्ण 3 दिवसामध्ये पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये त्यांची हजेरी. पुढचा बॉल याही वेळेला आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये यावेळेला वेगवान बॉल, यावेळेला प्रशांतचं कमबॅक पाहायला मिळालं. त्यामुळे चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. डॉट बॉलला टीमची धावसंख्या धावपकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 14. या आकड्यावरती पाठलाग करायचा आहे 53 धावसंख्येचा. इथून पुढे गरज असणार आहे ती म्हणजे 30 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. जिंकण्यासाठी 39 धावसंख्येची गरज इथून पुढे असणार आहे. पहा समोरच्या टीमकडे अगदी चांगल्या पद्धतीची बॅटिंग लाईनअप आहे, परंतु विवा विश्वास सुपरस्टार या टीमकडे चांगल्या पद्धतीची बॉलिंग लाईनअप आहे. त्यामुळे चांगली चुरशीची मॅच ही आपल्याला पाहायला मिळेल. कारण का पहिली विकेट रोहन वारिक हे मैदानाच्या बाहेर गेलेत, परंतु 2 नावेगावचे सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळाले. महेंद्र अंधेरे वैयक्तिक 3 चेंडू 10 धावसंख्येवरती खेळत आहेत. आणि त्याचबरोबर रोहित गंभरे आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 3 धावसंख्येवरती खेळत आहेत. षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आणखीन एक नावेगावचा सुपरस्टार परशुराम अंधेरे बाउंड ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळतील. टीमचे कॅप्टन आहेत, सातत्याने या संपूर्ण विभागामध्ये आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. आणि आता आपण पाहतोय मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 मध्ये विवा विश्वास सुपरस्टार या टीमचे कॅप्टन बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील. 30 बॉल जिंकण्यासाठी आपण पाहतोय 39 धावसंख्येची गरज. पहिला बॉल आपण पाहतोय अगदी हलक्या हाताने फक्त ढकलून काढलाय. ज्या वेळेला डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल झाला, सिंगल मैदानाच्या आतमध्ये दाखल करण्यात आली. फेकी आपल्याला पाहायला मिळते थोडीशी खराब. त्याच वेळेला महेंद्र यांचा कॉल पाहायला मिळाला आणि त्याच वेळेला आपण पाहतोय 2 धावा अगदी सहजरित्या तिथे धावून काढल्या गेल्या. बॅकअप मिळणं हे फार गरजेचं असणार आहे, कारण का अकाउंटमध्ये पाहायला गेलात ना तर तितक्याशा धावा नाही आहेत आणि त्या धावा अशा पद्धतीने खर्च करणं हे योग्य ठरणार नाही आहे. फिल्डिंग करणारी टीम विवा विश्वा सुपरस्टार या टीमसाठी टीमची धावसंख्या धापकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 16. या आकड्यावरती षटक क्रमांक दुसरं चालू आहे. हाफ ट्रॅकर होता, यावेळेला स्विच हिट करायचं होतं. अमर बॉलच्या खाली येत आहेत. कॅच तिथे पकडली गेली आहे आणि खराब आपल्याला स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळालं रोहित गंभरे. आणि इथून पुढे मैदानाच्या बाहेर जातील. धक्का क्रमांक दुसरा रोहित गंभरे बॅक टू दी डग आउट. आपला रायगडचा अभिमान असलेला खेळाडू योगेश पेनकर फायटर जेट यांचा देखील वाढदिवस आहे. त्यांना देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा आपण या संपूर्ण मानगाव ग्रामीण प्रीमियर लीगच्या वतीनं आपण देऊयात. आजचा दिवस खऱ्या अर्थानं शुभ आहे, कारण का अभिदादा यांचा देखील वाढदिवस आहे. असे बरेचसे आज रती महारथी यांचा वाढदिवस आपल्याला पाहायला मिळतोय. सहाव्या मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर शॉर्ट पूल केलाय, सक्सेसफुल येताना पाय मिळाला. मयूर सत्वे मैदानाच्या आतमध्ये ही नावेगावचा खेळाडू आणि पहिल्या बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत. सिक्सर. टीमची धावसंख्या वेगानं पुढे जाताना पाहायला मिळाली 22 आकड्यावरती 22 विथ लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. नावेगावचे खेळाडू पहा, नावेगावचे खेळाडू आणि त्याचबरोबर या मानगाव तालुक्यामध्ये कळमजे गावचे खेळाडू हे अगदी जर पाहायला गेलात ना तर षटकारांची भाषा सातत्याने बोलताना पाहायला मिळतात. तोडफोड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सेकंड इन अ रो मयूर सत्वेच्या बॅट मधून आणखीन एक दमदार हिट. आउटस्टँडिंग.
मंत्रिपदाचा मान मिळाला आणि त्यामध्ये सर्वाधिक वाटा मोठा जर कोणाचा असेल ना तर या लोणेरे विभागाचा असेल. आणि त्याच वेळेला त्यांचं प्रेम आपल्याला सातत्याने संपूर्ण या विभागावरती पाहायला मिळतं. या स्पर्धेचे संस्थापक देखील आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये जर गेल्यानंतर मयूर सत्वे इथून पुढे मैदानाच्या बाहेर जातील. धक्का क्रमांक 3 इथून पुढे बाद. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर गेले. तिसरा धक्का इथून पुढे मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय 28 ला 3 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. पहा 2 षटकार मयूरने खेचले आल्या पहिल्या 2 बॉलवरती आणि त्यानंतर तिसराही अगदी मैदानाच्या बाहेर पाठवायचा होता, परंतु त्यावेळेला तितकेच टायमिंग पाहायला मिळालं नाही आणि त्या कारणानं स्क्वेअर लेग रिझनला असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या हातामध्ये कॅच पकडली गेली आणि त्यानंतर मग विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये निहाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल परशुरामच्या नावावरती 2 विकेट. ओहो, टप्पा पडल्यानंतर अधिकतम उसळी घेणारा बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि आपण पाहतोय षटक क्रमांक 2. इथून पुढे आले संभूषा. टीमची धावसंख्या इथं पोहोचते पाहायला मिळते ती म्हणजे 28 आणि पाठलाग करायचा 53 धावसंख्येचा. 24 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या इनिंग मध्ये देखील आपण पाहिलं महेंद्र अंधेरे गोलंदाजी करत असताना त्यांच्या नावावरती आपल्याला विकेट पाहायला मिळालं ते म्हणजे 3. चला थोडंसं घाई करायचे, स्पीडअप करायचे. मॅच क्रमांक आपण पाहतो ती म्हणजे दुसरी चालू आहे. घड्याळामध्ये अद्याप आपला जर पाहायला गेला तर जवळपास 1 वाजायला आलाय आणि त्या कारणाने आपण थोडीशी घाई करणार आहोत. जिथे अजूनही इथून पुढे 6 षटकांचे मॅचेस आहेत, 4 आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि त्यासाठीची चाललेली थोडीशी घाई आपण थोडंसं कोऑपरेट करा आणि मॅचला लगेच इथून पुढे सुरुवात करावी लागेल. 24 बॉल 25 ची गरज आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय वेगवान जलद गतीचा गोलंदाज फास्ट अँड फ्युरियस प्रशांत बेनकडे उर्फ भाऊ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समोर महेंद्र अंधेरे आहेत, त्यामुळे चांगली बॅटल या मैदानाच्या आतमध्ये दुपारच्या सत्रामध्ये संपूर्ण प्रेक्षक वर्गांना आणि त्याचबरोबर युट्यूब वाहिनीवरती जे आमच्या समवेत जोडले गेले आहेत त्यांच्यासाठी पाहायला मिळेल. प्रशांत समोर महेंद्र अंधेरे, बिग बॅटल. पहिला बॉल आपण पाहतोय बॅकफुटला इथे स्क्वेअर कट करताना बॉल पाठीमागच्या दिशेने डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. अडवण्याचा प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा या आपल्याला धावून काढताना पाहायला मिळाला. दुहेरीच्या मदतीने टीमची धावसंख्या ही तापकवती पाहायला मिळते जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. इथून पुढे 23 ची गरज आहे. बॉलचा खेळ बाकी असणार तो म्हणजे 23 बॉल 23 ची गरज आहे. पहिली मॅच जिथे माऊली मोटर्स लोणेरे टीमचे कॅप्टन केतन भोसलेकर हे अगदी विजयी होताना पाहायला मिळाले आणि आता तिसरी मॅच खेळण्यासाठी कोणता संघ येईल तेही आपल्याला पाहावं लागणार आहे. एका साईडला परशुराम अंधेरे, एका साईडला महेंद्र अंधेरे. षटकातील पुढचा बॉल याही वेळेला आपण पाहतोय वा क्लासिकल फटका पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला एक क्रॅकिंग शॉट, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, शॉट ऑफ द मॅच, सिक्सर. अगदी सातत्याने आपल्याला आवडताना पाहायला मिळतो. ज्या वेगाने बॉल येतो त्याच दिशेने बॅट फिरवतो, परफेक्ट टाइम करतो, मिडल ऑफ द बॅट करतो. यावेळेला फटका फसलाय. बराच काळ हवेमध्ये आपला जाताना पाहायला मिळतो. खेळाडू येते वेगानं. महेंद्र अंधेरे यांची कॅच होती आणि त्याही वेळेला ड्रॉप झाली आहे. बॉल पर्यंत पोहोचले होते परंतु त्याच्यानंतर असं वाटलं पकडले गेले की काय आणि त्याच्यानंतर कॅचची ड्रॉप झाली. जीवनदान मिळालं आणि त्याचबरोबर 2 धावा या इथून पुढे धावून काढताना पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या इथं पकडती पाहायला मिळते ती म्हणजे 38. इथून पुढे गरज असणार आहे ती म्हणजे 15 धावसंख्येची. 38 टीमची धावसंख्या. बॉलचा खेळ अद्यापर्यंत 3 बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल. हो यावेळी आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. आउट स्विंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला.
परंतु अगदी लाईनच्या बाहेर गेला आणि त्या कारणानं व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहा मिळाला. टीमच्या धावसंख्येमध्ये टीमची 39 धावा ही धापकवरती पाहा मिळते. पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं प्रशांतने 14 धावा खर्च केल्या. परशुराम आले त्यांनी देखील 14 धावा खर्च केल्या आणि पुन्हा एकदा प्रशांत आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर तितकी उसळी घेतली नाहीये. महेंद्राने एक्सपेक्ट केलं होतं थोडंसं बॉल अगदी उंचावरती येईल, परंतु तसं घडलं नाहीये. बॉल सबमरीन पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर मग डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. इथून पुढे आता चांगल्या टप्प्यावरतीच गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण का आता धावा तितक्याशा राहिल्या नाहीयेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने हा पुढचा बॉल. हा प्रकार यावेळी आपण पाहतोय बॅकफुट पंच पॉवरफुल आहे. बॉल आपण पाहतोय गोलीच्या वेगानं पॉइंट कव्हरच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक वार चौकार. इथून पुढे 10 धावसंख्येची गरज आहे. षटकातील आपण पाहतोय तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आपण पाहतोय प्रशांत बाउंड ट्रॅक वरती. यावेळेला थोडेसे महागडे ठरतायत. याही वेळी आपण पाहतोय लेग स्टिपला हिट करायचं होतं, त्याही पलीकडे आपण पाहतोय पंच आमच्याकडे पुन्हा एकदा वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येताना बाय मिळतोय. अतिरिक्त धाव आणि त्याच वेळेला एक धाव जोडल्यानंतर आता इथून पुढे 9ची गरज असणार आहे. बॅटिंग करत असताना विश्वास सुपरच्या संघानं कुठेतरी धावा तितक्याशा बनवला नाही आणि त्या कारणानं आपल्याला ही मॅच अगदी वन साइड जाताना पाहायला मिळते. ओहो याही वेळेला वा वा महेंद्र काय शॉट आहे. या संपूर्ण प्रेक्षक वर्गांना अगदी मनमुक्त करणारा हा फटका सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. टीमची धावसंख्या ही धपोकडती पाय मिळते जाऊन पोहोचले ती म्हणजे वेगानं 50 या आकड्यावरती. इथून पुढे 3ची गरज असणार आहे. बॉलचा खेळ बाकी असणार तो म्हणजे 18 बॉल 3 धावसंख्येची गरज इथून पुढे. चला थोडीशी घाई करा. 3ची गरज अजूनही या मॅच मध्ये असणार आहे. परंतु मॅच क्रमांक 3 आपण केतन भोसलेकर यांना इन्व्हाइट करूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे आपण लगेच टॉस करणार आहोत मॅच क्रमांक 3चा. आणि ही मॅच संपल्यानंतर विजेता कॅप्टनला देखील आम्ही इन्व्हाइट करणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे आपण यायचं आहे. मॅच क्रमांक 3चा टॉस इथून पुढे केला जाईल आणि लगेचच मॅच क्रमांक 3ला देखील सुरुवात करणार आहोत. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती उने गावाला बिलॉंग करणारे निकेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. फक्त आणि फक्त 3 धावसंख्येची गरज आहे. चला थोडीशी घाई करा विनंती असणार आहे. निहाल डेपे आपल्याला पाहायला मिळतील 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आलेत. याही वेळेला बॅटची कडा घेतली. बॉल पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळाली. सिंगल आली टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या ही धपकवती पाहायला मिळते म्हणजे 51 या गडावरती. इथून पुढे 2 धावसंख्येची गरज असणार आहे. महेंद्र अंधेरे त्याच्या बॅटमधून 3 षटकार 2 चौकार येताना पाहायला मिळाले. वैयक्तिक 30 धावसंख्येवरती खेळतोय. काही वेळेला लेगशिपच्या अगदी बाहेर जाताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा आला आणि अतिरिक्त धाव जोडल्यानंतर आता फक्त जिंकण्यासाठी 1 धावसंख्येची गरज. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केतन यांना देखील इन्व्हाइट करूयात. मान्यवरांच्या शुभ हाताने आपण टॉस देखील करणार आहोत. फक्त आणि फक्त 1 धावसंख्येची गरज आणि विजयी षटकार येताना पाहायला मिळाला. महेंद्र अंधेरीच्या बॅटमधून वैयक्तिक 36 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. आणि येस, प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट. ज्याची गोलंदाजी करत असताना विकेट त्याच्या नावावरती राहिल्या त्या म्हणजे 3 आणि बॅटिंग करत असताना धावा बनवल्या त्या म्हणजे 36. महेंद्र अंधेरे संघाचे कॅप्टन ठरतात प्लेअर ऑफ द मॅच.
पुढे केला जाईल टॉस आणि लगेचच आपण मॅचला देखील सुरुवात करणार आहोत. यस, अंधेरे साहेब पाहायला मिळतात, त्याचबरोबर सचिनजी गोरिलो साहेब पाहायला मिळतात आणि भाई दसवते या स्पर्धेचे संस्थापक यांना देखील विनंती असणार आपण देखील जॉईंट व्हायचं आहे. आपल्या तिघांच्या शुभ हाताने आपण प्रथमतः प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड इथे आपण महेंद्रांना देऊयात आणि त्याच्यानंतर मग आपण टॉस करणार आहोत मॅच क्रमांक 3चा. यस, संपूर्ण 3 मान्यवर पाहायला मिळतात, त्यांच्या शुभ हाताने आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देते. महेंद्र आपल्या समोर जोडतील. महेंद्र, काय सांगाल? ज्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना अगदी समोरच्या टीमला डिस्ट्रॉय केलं, 3 विकेट नावावरती राहिल्या, 36 धावा बॅटिंग करत असताना बनवला. खेळपट्टी कशी वाटते? ज्या पद्धतीने संपूर्ण तुम्ही रायगड जिल्ह्यामध्ये खेळता, ही खेळपट्टी कशी वाटते? नक्कीच आम्ही दरवर्षी असोसिएशन सुद्धा याच मैदानावर खेळतो, त्यामुळे थोडासा अनुभव असल्यामुळे थोडा फायदा झाला मला. यस, आणि बॅटिंग लाईनअप जर पाहायला गेलं तर अगदी चांगले बॅटर्स आहेत, गोलंदाजी चांगली होते. टीम सिलेक्शन कसं झालं होतं? खेळाडू कसे आहेत टीममध्ये? नक्कीच आमचे संघ मालक आहेत, त्यांनी नक्की चांगले प्लेयर निवडलेत आणि ते सुद्धा त्यांच्या कॅपेबिलिटीप्रमाणे गेम करतायत, त्यामुळे आम्ही मॅच जिंकतोय. यस, तुम्हाला खूप सारे शुभेच्छा असणार आहेत. यस, केतनला आपण इन्व्हाइट करूयात, आपण या टॉस करण्यासाठी. टॉस आपण करूयात सन्माननीय अंधेरे यांच्या शुभ हाताने, त्याचबरोबर सचिनजी गोरिले साहेब आहेत, भाई दसवते आहेत, यांच्या तिघांच्या शुभ हाताने टॉस करूयात. कॉल असेल, हेड इट इज कॉल. आपण पाहतोय महेंद्र यांचा कॉल आणि टेल इथे आलाय. यस, केतन आपल्या नावावरती टॉस गेलाय, प्रथमतः डिसिजन काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. यस, तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. वेळ आपल्याला कमी आहे, परंतु त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात, कारण का 6 षटकांचे मॅचेस आपल्याला संपूर्ण दिवसभरामध्ये कव्हर अप करायचे आहेत. त्यामुळे कुठेही जाऊ नका. आणखीन एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका साईडला मूर एक्सप्रेस केतन भोसलेकर, एका साईडला रन मशीन ऑफ नावे महेंद्र अंधेरे आपल्याला पाहायला मिळतील. आणि टॉस इथे जिंकलाय माऊली मोटर्स लोणेर या टीमने आणि प्रथमतः फिल्डिंग चूज केली आहे. म्हणजेच पहिल्या सत्रामध्ये महेंद्र अंधेरीची बॅट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बोलताना पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर मूर एक्सप्रेस केतन भोसलेकर त्याच्या हातामध्ये असेल बॉल. त्यामुळे चांगली बॅटल, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा MGPL 2024 डे नंबर 5 मॅच नंबर 3 आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये बोलूयात, इथे मनोजी उबारे सर यांचा आवाज ऐकायला मिळेल. थँक्यू. हॅलो चेक. हॅलो, चला पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये जोडल्या गेलेल्या सर्व प्रेक्षक रसिकांचे पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूयात. आणि आजच्या दिवसातली सामना क्रमांक 3ला इथे आपण सुरुवात करणार आहोत काही क्षणातच. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे माऊली मोटर्स संघ. आपण पाहणार आजच्या दिवसातली
सामना क्रमांक 3 एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील माऊली मोटर्स लोणेरे, तर त्यांच्या विपक्ष श्री समर्थ कृपा कुरवडे. एका बाजूला आपल्याला केतन भोसतेकर इन ॲक्शन पाहायला मिळतील, तर त्यांच्या विपक्ष महेंद्र अंधेरी आपल्याला पाहायला मिळतील. चला माऊली मोटर्स, आपणास विनंती असेल आपण लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. यस, मानगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले. या पहिल्या पर्वामध्ये आजचा दिवस क्रमांक 5वा, या 5व्या दिवसामध्ये आपल्या भेटीला आले आजच्या दिवसातली मॅच क्रमांक 3, सामना क्रमांक 3 याच्या दिवसामध्ये पाहायला गेला तर पंचच्या भूमिकेत JP पॅनलचे नामवंत पंच बाळा इकाले सर आणि त्यांच्या समवेत सिद्धू पाजी या तिसऱ्या मॅचसाठी आपल्याला ऑफिशियल पंच म्हणून कामगिरी पाहायला मिळतील. तर तिसऱ्यांच्या पंचांच्या भूमिकेत आपल्याला अभय पाटोळे सर, मॅन फ्रॉम अंबरनाथ, हे आपल्याला इथे पाहायला मिळतील. त्याचबरोबरीने 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळेल. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घरी बसलेल्या, ऑफिसमध्ये बसलेल्या सर्व प्रेक्षकांना हे सामने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होते तेच 24 लाईव्ह इव्हेंट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत एक मोठी मॅच, एक मोठा सामना. याही वेळेस एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील मूर एक्सप्रेस केतन भोसतेकर, त्यांच्या विरुद्ध या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच महेंद्र अंधेरे, मॅन फ्रॉम न्हावे. येस, पुन्हा एकदा लक्ष द्याल की दोन्ही संघाच्या संघनायकांचा आपला 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये येणं गरजेचं असणार आहे. सामना क्रमांक 3 ला इथे सुरू होईल. यस, पंचांचा आलाय ग्रीन सिग्नल. गोलंदाजी मार्कवर आले पहिलं षटक करण्यासाठी गोलंदाज सिद्धेश कोरपे. त्याचप्रमाणे आघाडीची जोडी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. एका बाजूला महेंद्र अंधेरे आणि त्यांच्या समवेत रोहन वारिक. यस, पहिला बॉल, पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार, चेंडू फसलाय आणि यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय सिद्धेशच्या गोलंदाजीसाठी. रोहन वारिक मैदानाच्या आतमध्ये आले आणि गोल्डन डकचा शिकार सुद्धा ठरलेत. पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम श्री समर्थ कृपा कुरवडे संघाला. बॅट्समन बॅक टू द डग आउट.
येस, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 वरती रोहित गमरे, मॅन फ्रॉम न्हावे. नक्कीच याआधी सुद्धा आपण पाहिलं समालोचन कक्षामध्ये संजय सर यांनी आठवण करून दिली होती की कळंबजे गाव आणि न्हावे गाव म्हटलं ना की खेळाडूंचा खूप मोठा भरणा आहे. अगदी अष्टपैलू खेळाडू या गावाने आपल्याला या माणगाव तालुक्याला दिलेत आणि त्यापैकी एक रोहित गमरे आपल्याला पाहते आपण ऑन स्ट्रायकिंग एंडला. आणि त्या प्लेकडे जर विचार केलात ना तर रोहन वारिक, येस, त्या दरम्यान एक मृत चेंडू घोषित केला पंचाने, डेड बॉल. षटक क्रमांक पहिला चालू आहे. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार ठरलाय. षटकातला पुढचा बॉल पुढे टाकला. यावेळी पहा चेंडूनं वळण घेतली परंतु यष्टीरक्षकाची चुकी घडली आहे आणि लॉंग स्टॉपला चेंडूनं सीमारेषा ओलांडली आहे. 4 धावांसाठी चौकार आलाय. थँक्यू डीजे. पण नशिबाचा चौकार इथे आलाय. चौकारानं संघाचं खातं उघडलं गेलंय. षटकातला पुढचा बॉल सिद्धेश. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची टॉप एज लागले. पुन्हा एकदा केतन चेंडूखाली आले आणि हा दुसरा महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या बाहेर. रोहित बॅक टू द डगआउट. येस, थँक्यू डीजे. पहा मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश आणि सिद्धेश फक्त आपल्याला ऐकू येत आहे. माऊली मोटर्स संघाकडून गोलंदाजीसाठी आले. पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळण्यासाठी त्यांच्यावरती विश्वास दाखवला केतनने आणि त्या विश्वासाला अगदी खऱ्या अर्थानं इथं पात्र ठरलेत. 2 मोठे महत्वपूर्ण फलंदाज अगदी खातं न खोडता त्यांना मैदानाच्या बाहेर पाठवले गेले. पहिलं षटक चालू अद्याप विचार केला तर 3 चेंडूंचा अद्याप खेळ झालाय. 4 धावा धावपलकावरती आपण पाहता आणि त्याही पलीकडे 2 मोठ्या फलंदाजांना बाद करण्यात यश आलंय. गोलंदाजी करत असताना माऊली मोटर्स लोणेरे हा संघ. षटकातला पुढचा बॉल सिद्धेशचा. याही वेळेस पहा वळण घेतलंय चेंडून आणि त्याही वेळेस हा निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला गेली तर सिद्धेशच्या माध्यमातून केली जाते या ठिकाणी. मयूर सत्वे नंबर 4 वरती फलंदाजीसाठी आलाय आणि याही वेळेस चांगला फटका होता. कव्हरला क्षेत्ररक्षक होते तिथे थोडंसं फंबल त्या दरम्यान पाहायला मिळालं आणि एक सिंगल धाव इथं आली आहे. नक्कीच बऱ्याचशा काळानंतर म्हणजे पाहायला गेला तर तब्बल 5 चेंडू नंतर एक बॅटनं सिंगल धावपलकावरती जोडले गेले. 5 धावा. यावेळेस मोठा फलंदाज स्ट्रायकिंग एंड असणार आहे महेंद्र अंधेरे. यावेळेस सिद्धेसाठी थोडंसं चॅलेंज असणार आहे. कशा पद्धतीनं चेंडू हाताळला जाईल ना हे पाहणं योग्य असेल कारण का या आधीच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली होती महेंद्रनं. नक्कीच मी म्हटलं होतं आणि यावेळेस उडवून दिलंय समोरच्या रिजनमध्ये समालोचन कक्षाला सलामी देणारा महेंद्रच्या बॅटमधून एक मोठा बिग हिट 6.
2-11 सध्याला मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती, परंतु त्याहीकडे जमेची बाब असेल ती म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी, कुरवडे संघासाठी एक मोठं नाव. स्वंगाचा संघ नाही, कर्णधार अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. महेंद्र आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नक्कीच मयूरचा विचार केलात ना तर या आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा 2 मोठे फटके आले होते त्याच्या बॅटमधून आणि तदनंतर तो मैदानाच्या बाहेरही गेला होता. परंतु इथं मात्र संघाची जबाबदारी असणार आहे. 6 षटके खेळायची आहेत, येणारे 5 षटक बाकी असतील. कशा पद्धतीने फलंदाजी होईल, कसं कॅल्क्युलेशन असेल, कशी गोलंदाजी होईल हेही देखील पाहण्यायोग्य असणार आहे. षटक क्रमांक दुसरा करण्यासाठी स्वतः कर्णधार राईट आर्म राऊंड द विकेट. केतनचा पहिला चेंडू हाफ ट्रॅकर एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये चेंडूला खेळलाय. 1 बाउन्स, चेंडूनं सीमारेषा इथे बघता बघता ओलांडली आहे. पहिल्या बॉलवरती केतनवरती चढवलाय हल्ला, धावा मिळाल्या 4. पहा पहिल्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवरती षटकार आला, दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती चौकार. इथून पुढे या सामन्याचा हा टर्निंग पॉईंट होईल का? कारण का पाहायला गेला तर पहिल्या षटकामध्ये एक लॉंग स्टॉपला चौकार आला होता, त्यानंतर 2 विकेट्सही गेल्या होत्या. वेळेस पुन्हा एकदा मयूरसाठी पुढे टाकलाय, चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, हलक्या हाताने चेंडूला खेळून काढला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्यावेळी आणि ते सिंगल धावपलकृती जोडली जाते आहे. नक्कीच पुन्हा एकदा जमेची बाब अशी असेल की महेंद्र अंधेरीसारखा महत्त्वपूर्ण फलंदाज आपल्याला स्ट्रायकिंग एंडला आणण्याचं काम केलंय मयूरनं. 2 चेंडूत तब्बल 5 धावा आपल्या संघासाठी जमा केल्यात. षटकातला पुढचा बॉल राईट आर्म राऊंड विकेट केतनचा. यावेळेस पुढे टाकलाय, तो सुद्धा मोठा फटका आलाय महेंद्रच्या बॅट मधून. चेंडूनं 1 बाउन्स, सीमारेषा ओलांडली आहे. 4 धावांसाठी चौकार. केतन विरुद्ध महेंद्र असे बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रंगताना इथे पाहायला मिळते. नक्कीच दोन्ही मोठे खेळाडू आहेत. कशा पद्धतीनं गोलंदाजी असेल, कशा पद्धतीनं फटके खेळले जातील ना, हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. षटकातला पुढचा बॉल अद्याप विचार करता 3 चेंडूंचा खेळ झालाय. यावेळेस फार चांगला चेंडू होता, चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. नक्कीच या आधीचा चेंडूचा विचार केला तर खराब चेंडू होता, मग त्यावरती समाचार देखील घेतला गेलाय. हेच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं महेंद्रच्या माध्यमातून. संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन इथे खेळतोय. 4 चेंडू अद्याप केतनचा विचार केला तर 10 धावा खर्च केल्यात केतननं. षटकातला पुढचा बॉल मयूरसाठी. यावेळेस मयूरच्या बॅटमधून मोठा फटका आलाय, बिग हिट. लॉंग टॉपच्या डोक्यावरून चेंडून सीमारेषा ओलांडली. 7 धावांसाठी षटकार. यावेळेस पहा दुसऱ्या षटकामध्ये मात्र धावा जमवल्या गेल्यात. केतनवरती हल्ला चढवला गेला, तब्बल 2 चौकार आणि 1 षटकार देखील आलाय. संघाची धावसंख्या वेगानं पुढे जाताना पाहायला मिळेल. 27 या आकड्यावरती 27 ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळेस पहा थोडं चेंज ऑफ द पेस पाहायला मिळेल. बॅटच्या आतली काढायला लागली आहे. रन घेण्याचा प्रयत्न इथं केला होता, थोडंसं खराब कॉलिंग आणि त्याही दरम्यान पाहिला गेला तर फेकी खराब झाली आणि एक सिंगल धाव यावी वेळेस धावपलकृती आपल्याला पाहायला मिळाली. बघता बघता इथं दुसरं षटक आलं संपुष्टात. थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल केतनचं. 28 धावा धावपलकृती आपण पाहताय. षटक क्रमांक दुसरं आले संपुष्टात. तिसऱ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजावरती विश्वास देत दाखवतील ना, हे आपल्याला इथं पाहायला मिळेल. आपण पाहता आजच्या दिवसातली मॅच क्रमांक 3. एका बाजूला माऊली मोटर्स लोणेरे क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळते, तर त्यांच्या विपक्ष श्री समर्थ कृपा कुरवडे फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. येस उपस्थित
किरण दादा यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते त्यांचा इथे शुभ सन्मान करायचा आहे आणि या स्पर्धेच्या वतीने सुद्धा त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत असेल. येस कॅमेरामॅनला विनंती असेल आपण इकडे मूव्ह करायचं कॅमेरा. येस थँक्यू. षटक क्रमांक 3 लावते सुरुवात. पहिला बॉल सिद्धेश आडव्या बॅटने केलेला ॲप ट्रॅकरला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फंबल पाहायला मिळाला त्यांच्या डोक्यावरून आणि ते काय घडतं. यस पंचांचा विचार आलाय. 4 धावांसाठी हा चौकार. स्पर्धेच्या वतीने तर किरण दादा यांना विनंती केली आपण सुद्धा शुभ सन्मान करायचा आहे. येस थँक्यू. मान्यवरांचं स्वागत झालंय, त्यांचा सन्मान होणे देखील गरजेचं आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. नक्कीच पाहायला गेलं तर मयूरकडे या चेंडूसाठी कोणतंही उत्तर नव्हतं. एक धाव मात्र इथे धावपालकावरती जोडली गेली यावेळेस. सिद्धेश विरुद्ध महेंद्र. सफल झाले. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. फुल टोल वसूल केलाय. ऑन साइडला फेकून दिलंय. सीमा पार षटकार. एकोणचाळीस धावा धावपालकावरती आपण पाहता. यावेळेस मात्र सिद्धेश्वरती कुठेतरी हल्ला चढवला गेलाय. पहिलं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं. षटकातला पुढचा बॉल याही वेळेस सफल झाले. याही वेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅकचा दुसरा सेकंड इन रो सिक्सर. नक्कीच पुन्हा एकदा मित्रांनो आठवण करून देईल की पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार ढोकला होता महेंद्रनं आणि त्यानंतर पुन्हा एकदा सिद्धेशला गोलंदाजीला बोलवलं आणि इथं सुद्धा सिद्धेशवरती प्रति हल्ला चढवलाय. पुन्हा एकदा समोरच्या रिझर्व्ह चेंडूला खेळलाय. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. करण अतिशय वेगानं आले. थोडा फंबल झाला. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आणि त्याचाच फायदा महेंद्र अंधेरे आणि टीमला झालाय. 2 धावा धावपालकावरती इथे ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच थोडंसं लेझी क्रिकेट म्हणावं लागेल इथं मैदानाच्या आतमध्ये. धावा आपल्याला कुठेतरी पाहायला गेला तर अतिशय वेगाने येताना पाहायला मिळते धावपालकावरती. तब्बल 47 धावा अद्याप लगावल्या गेल्यात. पुन्हा एकदा पुढे टाकलाय आडव्या बॅटने. डीपमध्ये क्षेत्ररक्षक याही वेळेस आहेत. पुन्हा एकदा अतिशय वेगाने आलेत. पुन्हा एकदा फंबल आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच, परंतु यावेळेस थांबवलं गेलंय एका धावेवरती. या एका धावेने षटक आले संपुष्टात. तिसऱ्या षटकाखेर धावसंख्या धावपालकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 48 धावा. 3 षटकाखेर 48 धावा. 1 मिनिटाचा आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत आणि त्याही पलीकडे ऐकूयात डीजे ला. चला पुन्हा एकदा मध्याच्या दिशेने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. माऊली मोटर्स लोणेरे संघ. नक्कीच या उन्हाच्या तडाखाचा विचार केलात ना तर फलंदाजांचा तडाखा देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकामध्ये विचार केला तर सिद्धेशने तब्बल 20 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 4 तळण्यासाठी आलेत अबोजार दळवी.
नक्कीच या आधीचा मॅचचा विचार केलात ना तर त्याने चांगली गोलंदाजी केली होती, 2 षटकार देखील हाताळली होती, विकेट्सही घेतल्या होत्या. आणि यावेळेस इथं 4थं षटक हाताळण्यासाठी केतननं त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. समोर एक मोठा महत्त्वपूर्ण फलंदाज महेंद्र, ज्याच्या बॅटमधून विचार केला तर अद्याप आपण 3 षटकार आणि 1 चौकारच्या साह्यानं तो मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंज ऑफ द पेस होता, हे जाणलं होतं. मोठा फटका आलाय डोक्यावरून काऊ कॉर्नरला, 1 बाउन्स, सीमारेषा ओलांडले चेंडून, 4 धावांसाठी आलाय चौकार. चौकारच्या साह्याने तब्बल संघाचं अर्धशतक झालंय. 52 धावा आपण पाहताय धावफलकावरती. षटक क्रमांक 4 संपुष्टात आलाय आणि एक वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. महेंद्र अंधेरे पुढे टाकलाय, त्याला सुद्धा फेकून दिलंय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम सिक्सर. मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरले होते आणि त्याही वेळेस पाहायला गेलात ना तर तब्बल 10 चेंडूमध्ये 36 धावांची खेळी केली होती महेंद्र. त्यावेळेस धावांचा पाठलाग करायचा होता, इथे धावा स्कोर कार्डवरती बनवायच्या आहेत आणि त्यावेळेस इथे 9 चेंडूंमध्ये तब्बल 36 धावांची नाबाद खेळी करतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकातला पुढचा बॉल, राईट आर्म राऊंड विकेट. हाफ ट्रॅकर, त्याला सुद्धा फेकून दिलंय. फाईन द रिझन मध्ये बॅक टू बॅकचा दुसरा सिक्सर. पाहायला गेला तर कालच्या दिवसात स्पर्धेचा उच्चांक गाठला होता, तब्बल 106 धावा. इथं सुद्धा तसंच काहीशा धावा अशा बनताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या विचार केला तर 4थं षटक चालू आहे, 64 धावा आपण धावफलकावरती पाहताय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार. दोन षटकार आणि 1 चौकार देखील आपण पाहिला. षटकातला पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू, त्याला फुल टोल वसूल केले. षटकारांची हॅट्रिक इथे पाहते आपण महेंद्र बाहुबली अंधेरे याच्या माध्यमातून. चला चेंडूची पूर्तता लगेचच मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. पहा तब्बल 11 चेंडूमध्ये 48 धावांची नाबाद खेळी करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नाव आहे महेंद्र अंधेरे, मॅन फ्रॉम नावे. चला लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. येस, महेंद्र अंधेरेसाठी बक्षीस आलंय. महेंद्रजी वाडवाळ यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. येणाऱ्या चेंडूवरती जर महेंद्र अंधेरे यांनी षटकार मारला तर हॅट्रिक देखील इथं केली आहे. वैयक्तिक पहिलं या आजच्या दिवसातलं अर्धशतक इथं आपल्याला पाहायला मिळेल का? चला सर, विनंती असेल दुसरा बॉल घ्यायचा, सामना चालू करायचा लगेचच. वैयक्तिक 48 धावांची नाबाद खेळी करताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय महेंद्र अंधेरे याला. या स्पर्धेतलं 4थं अर्धशतक इथं आपल्याला पाहायला मिळेल का महेंद्रच्या माध्यमातून? सत्तर धावा धावफलकावरती अद्याप लगावल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना 4 चेंडूंचा खेळ झाला आणि तब्बल गोलंदाजाने धावा केल्यात ना खर्च, त्या म्हणजेच 22. अजून हे 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. षटकातला पुढचा बॉल, अबुजार यावेळी पहा चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. चांगल्या चेंडूला देखील सन्मान दिला इथं.
आणि एक सिंगल धाव घेतली आहे. सिंगल धावेने 71 धावा, वैयक्तिक 49 धावांवरती खेळतोय महेंद्र अंधेरे. त्याच्या समवेत मयूर सतवे. षटकातला पुढचा बॉल ऑन स्ट्राईक. मयूर याला आपण पाहताय. चेंज ऑफ द पेस हे जाणलं होतं मयूरनं. मोठा फटका खेळला. क्षेत्ररक्षक वैभव दादा चेंडू खाली आली आहेत आणि यावेळेस काय चुकी घडती आहे. झेल मात्र इथं ड्रॉप केला गेलाय. नक्कीच यावेळेस अबुजारनं कमबॅक करण्याची संधी निर्माण केली होती, परंतु क्षेत्ररक्षकाची मात्र साथ मिळाली नाही आहे. आणि बघता बघता इथं चौथं षटक आलंय संपुष्टात. अतिशय महागडं षटक म्हणावं लागेल. तब्बल 25 धावा खर्च केल्या ते अबुजार या गोलंदाजानं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 73 या आकड्यावरती. 73 स्कोर कार्ड. चला लगेचच पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सामन्याला सुरुवात देखील करायची आहे. जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. हेच नक्कीच आयोजकांच्या सांगण्याप्रमाणे संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये अंधार लगेचच होतो आणि तिथे आपल्यालाच या बॅड लाईटचा सामना करावा लागेल. त्यामुळे थोडं सहकार्य करायचं आहे. हे षटक क्रमांक 5 वाचवण्यासाठी कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल ना, ते इथं पाहायला मिळेल आपल्याला. संघाचा संघनायक केतन थोडं क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा आपल्याला बदल करताना पाहायला मिळतोय. या षटक क्रमांक 5 वाचवण्यासाठी रेपोली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू करण जांभरे या आधीच्या मॅचमध्ये चांगलं षटक हाताळलं होतं. 3 विकेट्सही घेतल्या होत्या, परंतु इथं मोठं नाव असणार आहे. समोर एक महत्त्वपूर्ण फलंदाज असणार आहे महेंद्र. पहिला बॉल चांगला चेंडू होता. चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक क्विक सिंगल विहिरीचा प्रयत्न राहिलाय, परंतु मानत झाला नाही. आणि यस, महेंद्र अंधेरे आजच्या दिवसातली इथे अर्धशतक, पहिलं अर्धशतक नावे जाते आणि या स्पर्धेतलं 14 अर्धशतक महेंद्र अंधेरे याच्या नावे जात आहे. यस, वेल पेड. यस, या अर्धशतकी खेळीसाठी अजय भोनकर यांच्यामधून 500 रुपयाचं कॅश पारितोषिक आलंय महेंद्रचे या अर्धशतकी खेळीसाठी. पुन्हा एकदा एक सिंगल धाव धावपालकृती जोडली जाते. 75 धावा. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळला गेला. अगदी ब्लॉक होल मध्ये चेंडू हाताळला गेला होता. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान 2 धावा इथे धावपालकृती ऍड होताना आपल्याला पाहायला मिळाल्या लेग बाय स्वरूपात. येस, नक्कीच आमचे ऑफलाईन स्कोरर समीरजी पवार आम्हाला सांगतात बऱ्याच कालावधीनंतर हा डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच धावा 22 स्वरूपात देखील आले त्या चेंडूवरती. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस पुढे टाकलाय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, त्याला सुद्धा फेकून दिलंय. सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी येतोय. अजून एक महेंद्रच्या बॅट मधून सिक्सर. या स्पर्धेतलं 4थं आणि आजच्या दिवसातलं पहिलं अर्धशतक आपण पाहिलं महेंद्र अंधे याच्या नावे गेले. याआधी जर विचार केला तर युवराज गमरे, देवा राळे तलेगावला बिलॉंग करणारा, त्याचबरोबरीने अंकित वाडवळ कळमजी गावला बिलॉंग करणारा, या तिघांच्या माध्यमातून अर्धशतकी खेळी आपण पाहिले होतील. कालच्या दिवसात 2 अर्धशतक आपण पाहिलं.
आणि या आजच्या दिवसामध्ये पहिलं षटक क्रमांक 6 हाताळण्यासाठी आलेत गोलंदाज उणेगाव गावाला बिलॉंग करणारे सागर शिंदे. डावखुरी हाताचे गोलंदाज, समोर एक मोठा बॅटर महेंद्र अंधेरे. षटकातला पहिला बॉल, डावखुरी हाताचा गोलंदाज. पहिला चेंडू, मोठा प्रहार आलाय डीप मध्ये. याही वेळेस क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल घेतले, दुहेरीचा प्रयत्न राहिलाय. नक्कीच डेंजर झोनकडे होते अंधेरे, परंतु सेफ झोन मध्ये पोहोचले. तिथे 2 धावा याही वेळेस अतिशय सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. नक्की क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा विचार केलात ना तर कुठेतरी थोडंसं आत्मविश्वास कमी आपल्याला पाहायला मिळतोय. कारण का जर पाहायला गेलं तर मोठे प्रहार आले, फटके आले, धावसंख्या देखील उभारली गेली आहे. धावसंख्या फार झाली आहे 86 धावा धावफलकृती आपण पाहताय. षटकातला पुढचा बॉल, फुल टॉस पद्धत चेंडू, त्याला सुद्धा फेकून दिलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी सिक्सर. टीम सुद्धा असेल, लगेचच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. पंचांचा रिव्ह्यू असणार आहे. येस, इट इज फेअर डिलिव्हरी. अंतिम ओव्हर, शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूंचा अद्याप खेळ झालाय. 8 धावा गोलंदाज सागरनं खर्च केल्यात. षटकातला पुढचा बॉल, पुन्हा एकदा फुलटॉस स्पर्धेचा आडव्या बॅटने खेळलं डीपला. पुन्हा एकदा त्यावेळी क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल धाव देखील घेतले, दुहेरीचा प्रयत्न राहिला या ठिकाणी. आणि काय घडतंय, चुकी घडते यावेळेस. स्ट्रायकिंग एंडला आणायचं होतं महेंद्र अंधेरीला, परंतु मयूरनं चुकी केली आणि तर महेंद्र अंधेरीला मैदानाच्या बाहेर परतावं लागतंय. रनआउट स्वरूपात एक मोठा धक्का. धक्का क्रमांक अद्यापचा 3रा. बॅक टू द पॅव्हिलियन. येस, बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता